राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचे श्री वसव जाधव व्लॉग्समध्ये। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। घरातले सर्व कामे आवरून मी घेतले खण पुजायला। देवाची पूजा केली, खण मांडले, विडे मांडले आणि त्यांची पूजा केली। पूजा करताना आमची पिटुकली सारखी मध्ये मध्ये येत होती। ती सर्व गोष्टी पाहण्यासाठी उत्सुकता झाली होती। तेवढ्यात शेजारच्या ताई आल्या, त्यांना तिळगुळ दिले आणि मी घेतले माझे आवरायला। मकर संक्रांतीचा सण म्हटले की आपण सर्व स्त्रिया खूप खुश असतो। या दिवशी आपल्याला मस्तपैकी आवरायला भेटते। मैत्रिणींसोबत मंदिरात जाऊन विडे ओसा देतो, मस्त फोटो व्हिडिओ काढतो, उखाणे घेतो आणि सर्व गोष्टी आपण आपल्या गोड स्मरणात साठवतो। तसेच मी सुद्धा माझे आवरायला घेतले। साडी, बांगड्या, गजरा, नथ घातली आणि मस्त आवरले। त्यानंतर मग मी घेतले होते माझ्या बाळाच्या आवरायला। माझ्या बाळाला मी मस्त खणाचा फ्रॉक घातला, तिचं आवरला आणि आम्ही गेलो मंदिरात। मंदिरात प्रचंड गर्दी होती, त्यामुळे पटकन देवदर्शन करून घेतलं आणि आम्ही बसलो होतो विडे घ्यायला, वौसा द्यायला। विडे घेत वौसा देत आम्ही आमच्या मैत्रिणी गप्पा मारत होतो। प्रत्येकजण आपापल्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचे किस्से सांगत होते। प्रत्येकजण आपापल्या ठिकाणची पद्धत सांगत होते, उखाणे घेत होते, ह्याचं महत्त्व काय हे सगळे एकमेकांना सांगत होते। प्रत्येक स्त्री येईल तिला हळदी कुंकू देत होते, वौसा देत होते आणि खूप अशा आमच्या गप्पा रंगल्या होत्या। त्यात वेळ कसा गेला हे समजूनच आले नाही। त्यानंतर आम्ही आमचे ग्रुप फोटो काढले, घरी आलो, बाळासोबत फोटो काढला आणि त्यानंतर लगेच मी घेतले स्वयंपाकाला। पुरणपोळीचा स्वयंपाक करत होता, त्यामुळे मी डाळ शिजायला घातली, एका साईडला चहा ठेवला आणि पीठ मळून घेतले। पीठ मळून झाल्यावरती सगळ्यांना चहा दिला आणि भात शिजायला टाकला। तोपर्यंत मग मी पुरणासाठी गुळाची तयारी करून घेतली। गुळ चिरून एका साईडला ठेवून घेतला, भजीची तयारी करून घेतली, साठी कांदा चिरून एका बाजूला ठेवला। त्यानंतर मग कटाची आमटीची तयारी। कटाची आमटी म्हणले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्यातल्या त्यात जर मसाला खलबत्त्यामध्ये वाटलेला असेल तर अजूनच छान लागतो। म्हणून मग मी तयारी करून घेतली मसाल्याची। त्यानंतर मग डाळ टाकली परतायला, त्याच्यामध्ये गूळ टाकला, परतून घेतलं आणि गरम गरम अशी डाळ नंतर मग मी घेतली पुरणयंत्रामध्ये वाटायला। पुरणयंत्रामध्ये वाटून घेतलं। त्यानंतर आपण भेटू नंतर, बाय बाय।